संत प्रेम करतात. कसं असतं ते प्रेम? आपल्या बाळासारखं असतं. आपलं बाळ जर काय बिघडू लागलं तर आई काय करते? त्याच्यावर रागवते. आणि तरी जर नाही ऐकलं तर काय करते? त्याला समजावून सांगते. तरी जरी नाही ऐकलं तर मात्र आई त्याला शिक्षा करते. आणि जर ती आई ज्याप्रमाणे बोलते त्याप्रमाणे जर त्या लेकरानं ऐकलं नाही तर आई काय करते? त्याला शिक्षा करते, त्याला मारते. कारण तिला माहित असतं हे बिघडत झालेलं आहे, ह्याचं हित कशात आहे हे फक्त एक आई सांगू शकते. कारण ती आई आपल्या लेकरावरती बिना लाभाशिवाय प्रेम करत असते. आणि तशाच प्रकारे अगदी तशाच प्रकारे संत हे लेकरावरती प्रेम करत असतात. हे जर बिघडायला लागलं की सामान्य लोक जर बिघडायला लागली तर संत काय करतात? बुडते जन्म न दे कवी डोळा येतो कळवळा म्हणून या. हे जर बुडत चाललं म्हणजे जर हे बिघडत चाललं तर संत काय करतात? त्याला सुधरवण्याचा प्रयत्न करतात. कारण संत एक प्रकारचे आई बाप असतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. एक प्रकारचे या समाजाचे माय बाप हे संत असतात. आणि त्याच्यामुळं हे संत आपल्या समाजाचा हिताचा विचार करतात. हिताचा विचार करणारी ही फक्त एक आईच असते. उत्तानपाद नावाचा एक राजा होता आणि त्या उत्तानपाद राजाला 2 राणी होत्या. एक सुरुची नावाची राणी होती आणि एक सुनीती नावाची. आणि 2 राणी असल्यामुळं त्यात पण एक नावडती आणि एक आवडती होती. जी नावडती होती ती होती सुरुची आणि जी आवडती होती ती सुरुची होती आणि जी नावडती होती ती सुनीती होती. आणि जी सुरुची होती जी आवडती होती त्या आवडतीच्या तिच्या पोटी एक पुत्र होता, तिचं नाव होतं उत्तम. आणि जी सुनीती होती नावडती तिच्या पोटी जन्माला आला होता ध्रुव. आणि हे दोघे सहोदर भाऊ एक दिवशी खेळत असताना आपल्या वडिलांच्या मांडीवर जाऊन बसले. कोण? ध्रुव आणि उत्तम. आणि मांडीवर बसल्यानंतर तिथे पाहत होती ती सुरुची राजाची आवडती बायको. आणि असं असल्यानंतर मग तिने विचार केला की मी राजाची आवडती बायको, मग माझंच तेवढा पुत्र माझंच तेवढं पोरग या राजाच्या मांडीवर बसणे योग्य आहे. आणि हे सुगीरा पोरग हे करता आले तरी कुठून नेमकं त्याला हाताला धरलं आणि भरकडत बाहेर फेकून दिलं. कुणाला? त्या ध्रुवाला. आणि फेकून दिल्यानंतर तो ध्रुव रडत रडत पळत पळत आपल्या आईकडे जातो. कुठलं जरी बाळ असलं त्याला काही जरी कोणी शिक्षा केली किंवा कोणी काही वाईट बोललं तर ते कोणाकडे जातं? पहिल्यांदा आईकडे जातं. मग ते बाळ आईकडे गेलं. कोण? ते ध्रुव बाळ. आईकडे गेल्यानंतर आईला सगळी हकीकत सांगितली. त्याने वडिलांच्या मांडीवर बसलो तर माझ्या सावत्राईनं मला ढकलून दिलं. मग तुम्हाला अशी जागा सांग की ज्या ठिकाणी गेल्यानंतर मला कुणीही ढकलून देऊ शकणार नाही. मग ती जी सुनीती होती, ज्या राजाची नावडती बायको होती, पण ती पतिव्रता होती, तिनं सांगितलं त्या बाळाला की तू काय कर, तू मनात जाऊन भगवान परमात्म्याचं चिंतन कर. आणि जर तू चिंतन केलं तर तो असा भगवान परमात्मा आहे की त्याच्या मांडीवर जर तू बसला तर त्या ठिकाणाहून तुला राजा
नाही, कारण ते एकमेव ठिकाण आहे. तेव्हा ध्रुव बाळ काय करतो? जंगलामध्ये जातो, काहीही न खाता, काही न पिता तो एवढंस बाळ भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायला. ओम नमो भगवते वासुदेवाय असं ते नामस्मरण करतं. कुणाचं? भगवान विष्णूचं. आणि नामस्मरण करता करता एक वेळ भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्या ध्रुव बाळाला आपल्या मांडीवर घेतात. हे कुणामुळे घडलं? कुणीही त्याचं सांगितलंय? तिच्या आईनं सांगितलं. आणि आई ही सतत आपल्या लेकराच्या हिताचाच विचार करते, म्हणून तुकोबराय म्हणतात त्या अभंगाचं प्रथम चरण. आईशी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती. लेकराच्या आपल्या बाळाची हित कशात आहे? फक्त